पाटील युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किनवट तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी खांबाळा ग्रामपंचायत बघितलं तर या ठिकाणी या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे निवडणूक लागलेली आहे. जवळपास 5 जागा सरपंच पदासोबत या ठिकाणी निवडणूक पार पडत आहे. आपल्याशी बोलण्यासाठी या गावचे माजी सरपंच, या आताचे विद्यमान पॅनल प्रमुख बैरामजी राठोड आहेत. त्यांच्या माध्यमातून सरपंच पद ते लढवत आहे स्वतः आणि 5 जागा या ठिकाणी चालू आहेत. एकंदरीत गावातले मुख्य प्रश्न आणि त्यांचे विकासाचं विजन काय काय आपण त्याच्याकडून जाणूया. तर स्वागत आहे आपलं युवराज्य. मी बळीराम दिलसिंग राठोड, या गावाचं माजी उपसरपंच. एसटी आरक्षण असल्यामुळे 2001ला 4च जागा झाल्या. तेव्हा उपसरपंचाची निवड झाली. उपसरपंचाची निवड 5 वर्ष होती आणि नंतर आणखी एसटी आरक्षण आला, 1 वर्ष वाढले. 2006 मध्ये इलेक्शन झालं. 2006 मध्ये इलेक्शन झालं तरी आरक्षण उठलं नाही. त्याच्यामुळे आम्ही 5 जागेचं इलेक्शन लढवलं. 5 जागेचं इलेक्शन लढवल्यानंतर कोर्टात जायची पाळी आहे. कोर्टानं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आणि बाकी राहिलेले उर्वरित 4 जागेचं इलेक्शन झालं. 2008 मध्ये सरपंच पद मी सदस्य होतो, सरपंच दुसरे झाले आणि त्याच्यानंतर 13 मध्ये झालं. 13 मध्ये पण माझी पत्नी सदस्य होती ग्रामपंचायत. आणि आजपर्यंत काम करत असताना 2001ला जेव्हा उपसरपंच झालो, आमच्या गावाची परिस्थिती बिकटच होती. त्यावेळेला आपण खंबाळ्यासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर करून घेतलो, पाणी पुरवठा नळ योजना मंजूर करून घेतलो आणि माझं 3च विषयावर जास्त भर होता: आरोग्य, पाणी आणि शिक्षण. आणि जिथं आमचं केंद्र आहे, केंद्रीय शाळा आहे. केंद्रीय शाळा असताना इथं मान्य पद 7 असताना आपण 8 पद ठेवलं आणि एक चांगलं शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न केलो. आणि त्यावेळेचे मुलं आज पूर्ण सेटल आहे, म्हणजे चांगल्या पदावर गेलेले आहे. आणि मी स्वतः माझी घरची शाळा म्हणून आपण विशेष लक्ष देतो. आज 2013 पासून आम्ही ग्रामपंचायतमध्ये नाही. 13च्या नंतर असे शाळेचं बिकट हे झाले, परिस्थिती झाली की 7वीच्या मुलाला साधा लिहिता वाचता येत नाही अशी परिस्थिती झाली. आणि मग माझ्याच काळात टपरी शाळा होती आमची, टपराची. सगळे आरसीसी खोली बांधकाम केलं आणि एक ग्राउंड शाळेला चांगलं वॉल कंपाऊंड शाळेसाठी आपण केलं. आणि गावाच्या कोणतीही अडचण असो, गावात माझं विरोधक जरी राहिला तरी त्यांच्यावर काही संकट आला तर पहिले मलाच आठवण करते आणि मी जातो. विरोधक आहे म्हणून कोणालाच मी हे करत नाही. राजकारणात मी कधी शत्रू मित्र समजत नाही. आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकते, याच्यासाठी मी शत्रू मित्र कधी न समजता मी सगळ्याचा काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि कोणावरही नैसर्गिक संकट, मग वीज पडू द्या किंवा पुरात वाहून जाऊ द्या, रागात आमच्या तांड्यानं काही होते, कोणाच्या फाशी खाऊन मरू द्या किंवा शेतात अचानक करंट लागून मरू द्या, तरी आपणच तिथं पुढाकार घेऊन 99% त्यांना आपण मदत शासनाकडून मिळवून देतो. जर कसं काही गलतीनं जरी झालं, मेलेलं माणसा वापस येत नाही म्हणून त्यांना आपण मिटवण्याचा प्रयत्न करतो. आणि ते मी जवळपास 25 वर्षाच्या काळात माझी तेच सेवा आणि ते नाळ माझ्या लोकांसोबत जोडलेले आहे. एखाद्या नवरा बायकोचं जरी भांडण असेल तरी पहिले आपल्याला आठवण करते. तर आपण ते माझ्या मतेनं जेवढं मला करता येते तेवढं आपण सोडवण्याचा, मिटवण्याचा, भावाचं भांडण असू द्या, कोणाच्या शेतीचा वाद असू द्या किंवा कोणाचं दुर्याचं भांडण असू द्या किंवा आमच्या आता निमबँका प्रकल्पामध्ये मिळणाऱ्या पैशाचं हिस्साचा भानगड असू द्या, जवळपास आपण गावातले 99% आपणच करतो, एवढं ठामपणे छाती टोकून सांगतो मी. आणि माझ्यानं चांगलं होते तेच करतो, वाईट होत असेल तर मी त्या कामात पडतच नाही.
आणि आता विरोधक कसं, माझ्या विरोधात यांना माणूसच मिळाला नाही, विरोधकाला माणूस मिळाला नाही, आयात आणले जे 30 वर्षापासून गावात राहत नाही, दिवाळीला आले तर होळीला येते, होळीला आले तर शिमग्याला म्हणजे पाडव्याला येते, असे माणसं जर आम्ही विकास करतो, अरे तुमचा धंदा आहे, डॉक्टर हा धंदा आहे, मी त्याची सेवा केलो म्हणजे तुमचा धंदा आहे ते. आणि ते लोक जर एवढं इथं म्हणत असेल की आम्ही तुम्हाला दवाखान्यात अर्धा बिल माफ केलो, हे केलो म्हणून राजकारण जमत असेल, तर हे खंबाळ्यासाठी दुर्दैवी बाब आहे. पैशाच्या बळावर आणि दारूचा महापूर, पैशाच्या बळावर जर राजकारण होत असेल तर सर्वसामान्य माणूस भविष्यात राजकारण करणार नाही. अशी परिस्थिती आमच्या खंबाळ्याची आज झालेली आहे. सर, एकंदरीत आता तुमचं पॅनल आल्यानंतर तुम्ही सरपंच सोसायटी उभं टाकलेला स्वतः उमेदवार आहात, तुम्ही सरपंच झाल्यानंतर तुमचं पॅनल आल्यानंतर एकंदरीत सांगायचं म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत आल्यानंतर त्या गावामध्ये तुम्हाला काय त्यासाठी कामं करायची आहेत आणि तुम्ही काय करणार, तुमचं विजन काय आहे? ग्रामपंचायत आल्यानंतर विकास काम करावं लागत. विकास काम 11 निमबेंगा प्रकल्पाचे काम चालू असल्यामुळे 11-1 लागल्यामुळे विकास काम काहीच करता येत नाही. विकास काम सगळे ठप्प आहे. फक्त आपण शाळा आणि पाणी हे 2 चांगल्या प्रकारे करू शकतो आणि हे करणार. आणि बाकी जे आहे कामं आमचं पुनर्वसनचा विषय आहे आणि ही गरीब लोकांसोबत निगडीत आहे आणि ते प्रश्न एकदम कोणावरही अन्याय होणार नाही, एकही माणूस सुटणार नाही, याच्यासाठी मी जातीने लक्ष टाकून त्यांचा प्रयत्न करेल सोडवायला. आणि आम्हाला गाव वसवायचं आहे. भविष्यात आमचे नातू पंतू आम्हाला म्हणून नाही की काय गाव वसून गेले म्हणून, त्याच्यासाठी मला मुद्दाम होऊन इलेक्शन लढायची इच्छा नव्हती, कारण आपण 20 वर्षापासून आहोत. पण जनतेच्या आग्रहास्तव मी राजकारणात उतरलो का, की माझे पारंपरिक जे विरोधक होते सगळे माझ्यासोबत आले आणि आज तुझी गरज आहे, नाहीतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नको, तुझी गरज आहे म्हणून मला आग्रह केले. त्याच्यामुळे मला राजकारणात उतरायची पाळी आहे. कारण पारंपरिक विरोधक कोणीच नाही. पारंपरिक विरोधक जे माझे 20 वर्षापासून आमच्या विरोधात 20-25 वर्षापासून जे लढत होते ते विरोधक माझ्यासोबत आहे आणि ते म्हणले तुम्हाला तुझी गरज आहे म्हणून मला राजकारणात आणखी मला एंट्री केले. त्याच्यासाठी आपल्याला एक चांगलं पुनर्वसन करायचं. चांगलं पुनर्वसन केलं तर भविष्यात तिथं पाण्याची सोय असो, शाळाची असो, ग्राउंड असो, जे बी काही सुखसुविधा आहेत, 24 सुखसुविधा जे आहे त्या पुनर्वसन कायद्यात त्याप्रमाणे मी सर्व करण्यासाठी म्हणून मी आणि मला त्या गावात राहायचं आहे. यांचं कसं, यांचं 1 एकर शेत राहायला लागलं नाही. जे विरोधक पॅनल आहे यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोट्यावधी रुपयाचा सरकारी जमिनीत घर बांधले आणि नमुना नंबर 8 नसताना फक्त त्यांचं कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी वाजवण्यासाठी हे राजकारणात आले. बाकी काहीच उद्देश नाही. सगळे सरकारी जमिनीत बांधले आणि कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी हे केले. आणि हा आमचं तर तुटलेला घर. म्हणजे ही लढाई आता तुम्ही लोकांसाठी काम करता, मिळता, केस मोडवता आणि त्यांच्याकडे फक्त पैसा आहे, मग ही लढाई एकंदरीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी म्हणता येईल का? ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. कारण आपल्या काळात माझ्या कार्यकाळात 134 कास्तकाराला 3 कोटी रुपये पीक कर्ज खंबाळ्याला आणून, म्हणजे इथून मांडवी जायला कास्तकाराला मजुरी पुरते आणि त्यांना कमीत कमी 200 ते 300 रुपये खर्च येते. म्हणून स्टेट बँकेच्या मॅनेजरला, त्यांच्या स्टाफला सगळ्याला इथं आणून इथं सही घेऊन 3 कोटी रुपये वाटप करायला लावलं. आणि 3 कोटी रुपये योगायोग असं आला आमचं की सरकारनं माफ केलं. ते माफ झाल्यानंतर आणखी दुसरा तेवढेच पैसे मिळाले त्यांना आणि ते सुद्धा माफ झाले. आपण त्याच्या म्हणजे कास्तकार असो या गरीब माणूस असो, मजूरदार असो, त्यांच्यासाठी झटण्यासाठी अहोरात्र आपली तयारी आहे. त्यासाठी आपण हे केलो आणि या लोकांना यांची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी, दुसरं काही यांचं उद्दिष्ट नाही आहे, फक्त प्रॉपर्टी वाचवण्यासाठी म्हणून हे राजकारणात आले.
ओके सर, आता शेवटचा प्रश्न. आता परवाची मतदान पार पडतंय. मतदार बांधवांना तुमचं काय आव्हान असणार आहे, काय सांगा? मतदान तुम्ही आव्हान करा. मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की निष्पक्ष मतदान करा. मी तुमच्या सुखात दुःखात राहणार आहोत आणि तुमच्या सुखात दुःखात मी नेहमी रात्रंदिवस झटणार आहोत. मी 200 किलोमीटर दूर राहणार नाही. त्याच्यासाठी मी इथं खंबाळ्यात राहून तुमचं काम करणार आहोत. याच्यासाठी मला मतदान द्या एवढंच या प्रसंगी सांगणार आहोत. आणि दुसरं, यांचं जे आहे पैशाचा महापूर, हे पैशाचा महापूर खा, पण मतदान विचार करून करा एवढंच आवाहन करेल.